पावसाळा सुरू व्हायला अजून काही दिवसांचा अवधी आहे आणि त्यासाठी आपल्याला वाट सुद्धा पाहावी लागणार आहे। मात्र सह्याद्रीच्या घाट माथ्यावर आतापासूनच पावसाची चाहूल लागली आहे। जुन्नरमधील ऐतिहासिक नाणे घाटामध्ये धुक्याची पांढरी चादर आपल्याला पाहायला मिळते। निसर्गाचं एक विहंगम रूप, एक अद्भुत रूप आपल्याला पाहायला मिळते आणि याच धुक्याचा आणि निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांनीही आतापासूनच या घाटामध्ये गर्दी करायला सुरुवात केली आहे। तर हा संपूर्ण परिसर धुक्यामध्ये हरवलेला आहे। दाट धुक्याची चादर इथे आपल्याला पाहायला मिळते। तर याच घाटातून याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी। पाहूया। यंदा राज्यात तापमानाचा पारा 40शी पार गेल्यानंतर अंगाची लाहीलाही होऊन अनेक नागरिकांना उष्माघाताचा त्रास सहन करावा लागला। मात्र सध्या सर्वांसाठी एक आनंदाची बातमी आहे। मी सध्या जुन्नर तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील नाणेघाट परिसरात आलेलो। आपण या ठिकाणी जर पाहिलं तर या ठिकाणी दाट धुके दाटून येऊ लागले असून पावसाळा सुरू होण्याची चाहूल लागलेली आहे। खरं तर यावर्षी मे महिन्यातच हे विहंगम असं दृश्य नाणेघाट परिसरात पाहायला मिळतं। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दाट धुके दाटून आलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि सह्याद्रीच्या पर्वतरांगा परिसरातील या ठिकाणी मनमोहक अशी दृश्य खास करून मी झी 24 तासच्या प्रेक्षकांसाठी कोकणकडा नाणेघाट परिसरातील घेऊन आलेला आहे। मोठ्या प्रमाणात धुकं सध्या नाणेघाट परिसरात आपल्याला पाहायला मिळतं आणि विकेंडला जर तुम्ही कुठे फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर नाणेघाट परिसरातील ही विहंगम दृश्य तुमच्यासाठी खास पर्वणी ठरू शकते। पर्यटन तालुका असलेल्या नाणेघाट परिसरातील दार्या घाट असेल, नाणेघाट असेल, माळशेज घाट असेल, हा परिसर तुमच्यासाठी एक फिरण्यासाठी पर्वणी ठरू शकतो। सध्या या परिसरात अनेक पर्यटक हे खरं तर इंद्रवज्राचा आनंद घेण्यासाठी येत आहेत। मात्र या ठिकाणी लवकरच धुके दाटून येऊ लागलेले आहेत, त्यामुळे इंद्रवज्र पाहण्यासाठी येणाऱ्या नागरिकांचं हिरमोड होत असलं तरी शेतकऱ्यांसाठी आणि महाराष्ट्रातील नागरिकांसाठी ही एक दिलासादायक बातमी म्हणावी लागेल। हेमंत चापुडे, झी मीडिया, जुन्नर, पुणे।